कृष्णा नदीच्या मध्यभागी वसलेलं एक बेट, ज्या ठिकाणी आजही श्रीपाद श्री वल्लभ महाराजांचा सूक्ष्म वास असतो असं म्हणलं जातं। मी आत्ता आहे कर्नाटकातील रायचूर जवळील कुरोपूर या दत्तस्थानात। चला आज गुरुपौर्णिमेनिमित्त तीर्थक्षेत्र कुरोपूर या ठिकाणचं व्यवस्थित दर्शन घेऊया। कर्नाटकातील रायचूर या जिल्ह्यापासून साधारणतः 25 किलोमीटर अंतर पार केल्यानंतर आपण पोहोचतोय कुरोपूर या दत्त महाराजांच्या तीर्थक्षेत्री। कुरोपूरला पोहोचण्यासाठी आपल्याला काहिलीतून प्रवास करावा लागतो असं तुम्ही आत्तापर्यंत ऐकलं असेल, पण नुकत्याच झालेल्या डेव्हलपमेंटनुसार या ठिकाणी रायचूरकडून तुम्ही जर आलात तर ब्रिजवरून तुम्हाला गाडीतून देखील येता येतं। जर तुम्ही बस किंवा रेल्वेने येणार असाल तर रायचूर या शहरात उतरून तुम्हाला या ठिकाणी येण्यासाठी बसेस उपलब्ध आहेत। आता आपण थेट कुरोपूरच्या श्रीपाद श्री वल्लभ महाराजांच्या मंदिराकडे जाऊयात। आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुरोपूरला पोहोचायचं कसं, कुरोपूरचे नित्यनेम काय काय असतात आणि या मंदिराची माहिती संपूर्ण व्यवस्थित जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आतमध्ये प्रधान पुजाऱ्यांकडून मी थोडीशी माहिती घेतली तर मागच्या बाजूला आता जे तुम्हाला मंदिर दिसते ते म्हणजे जर तुम्ही तेलंगणा बाजून आलात तर या ठिकाणी 2 मठ आहेत। या दोन्ही मठांमध्ये राहण्याची व्यवस्था आहे। हे दोन्हीही मठ आत्ताच्या काळात बांधले गेले असल्यामुळे या ठिकाणी राहण्याची आणि अन्नप्रसादाची देखील व्यवस्था केलेली आहे। आणि या ठिकाणी आणखीन एक विशेषता म्हणजे या ठिकाणी एक अनुष्ठान केलेलं आहे जे 18 वर्ष दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचं रोज अविरत सुरू आहे। हे देखील आपल्याला शांत स्वरामध्ये ऐकत या ठिकाणी राहण्याची व्यवस्था आहे। त्याचबरोबर या ठिकाणी रोज महाप्रसादाची देखील व्यवस्था केली जाते। त्यामुळे तुम्ही तेलंगणा बाजून येत असाल तर या ठिकाणी राहणं तुम्हाला सोयीस्कर पडेल। महाराजांचे प्रथम अवतार श्रीपाद श्री वल्लभ महाराज यांचा जन्म आंध्र प्रदेशातील पिठापूर या तीर्थक्षेत्री झाला। त्या ठिकाणी महाराजांचा 16 वर्ष निवास होता। परंतु त्या ठिकाणी राहत असताना ज्यावेळी महाराज ध्यान किंवा साधना करत असत तेव्हा बरेच लोक त्यांच्या दर्शनाला येत असत। त्यांना एकांत मिळत नव्हता, म्हणून त्यांनी एकांतासाठी साधनेसाठी जागा शोधण्यास प्रारंभ केला। त्यावेळी साधना करण्यासाठी त्यांनी कुरोपूर हे क्षेत्र निवडलं। महाराजांनी या ठिकाणी 14 वर्ष अनुष्ठान केलं आणि 14 वर्षांच्या प्रदीर्घ साधनेनंतर त्यांनी आपल्या शिष्यांना आज्ञा केली की तुम्ही तुमचा नामजप, ध्यान आणि साधना सुरूच ठेवा, आम्ही आता गुप्त होणार आहोत असं सांगून महाराज या ठिकाणाहून गुप्त झाले। आपण आत्ता जे व्हिडिओमध्ये मंदिर पाहत आहोत हे साधारणतः 1000 वर्षांपूर्वी बांधलं गेलं असा अंदाज आहे। त्याचसोबत बाहेरचा सभा मंडप हा साधारणतः 600 वर्षांपूर्वी बांधला गेला आहे। या मंदिरात दर गुरुवारी आणि पौर्णिमेला पालखी सेवा संध्याकाळी 7 वाजता पार पडते। त्याचवेळी या ठिकाणी भजन, अभंग भक्त सादर करून महाराजांची सेवा करतात। त्याचबरोबर बरेच भक्त या ठिकाणी गुरुचरित्र पारायणासाठी देखील येत असतात। एकूणच या संपूर्ण मंदिर परिसरात आपल्याला शांतता आणि भक्तिमय वातावरण पाहायला मिळतं। आता आपण या मंदिरातील दत्त महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेऊयात। मित्रांनो, मंदिरातील आतील भागात कोणत्याही प्रकारचे व्हिडिओ शूटिंग किंवा फोटो काढण्यास संपूर्णपणे मनाई आहे, परंतु या ठिकाणी असलेल्या एका फोटो फ्रेममधून आपल्याला महाराजांच्या पादुकांचे दर्शन मी घडवण्याचा प्रयत्न करतोय। महत्त्वाचं म्हणजे मंदिरात दर्शनाला येण्याआधी प्रत्येकाने वस्त्रसंहितेचं पालन नक्की करा। हा व्हिडिओ तुम्ही इथंपर्यंत पाहताय म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला आवडतोय, त्यामुळे हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये मला हा व्हिडिओ कसा वाटला हे प्रत्येकाने जरूर सांगा, कारण तुमची आलेली एक प्रतिक्रिया म्हणजे मला पुढच्या व्हिडिओसाठी मिळालेली प्रेरणा आहे। त्यामुळं आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला प्रत्येकाने कमेंट करून नक्की सांगा। आणि हो, आजच्या गुरुपौर्णिमे दिवशी हा व्हिडिओ प्रत्येक भक्तापर्यंत नक्की पोचवा, जेणेकरून प्रत्येक दत्तभक्ताला गुरुपौर्णिमे दिवशी घर बसल्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कुरोपूरचं दर्शन महात्म्य नक्की कळेल। हे आता मागे जे झाड आहे हे पिंपळाचं आणि अशोकाचं एकत्र आलेलं वृक्ष आहे। हे सुद्धा साधारण 1000 वर्षापूर्वीचं वृक्ष आहे आणि या पिंपळाच्या आणि अशोकाच्या वृक्षामध्ये लक्ष्मीनारायणाचा वास असतो असं म्हणतात। महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुरोपूरच्या या मंदिरात आल्यानंतर बरेच भक्त हे ग्रुप फोटो काढताना किंवा एकमेकांना हाक मारताना हे मोठमोठ्या हाका मारत असतात, पण या ठिकाणी जेव्हा महाराज आले होते तेव्हा ते शांत बसून ध्यान करण्यासाठी आले होते। त्यामुळे या ठिकाणी महाराजांना शांतता प्रिय आहे।
म्हणूनच या मंदिरात आल्यानंतर मोठमोठ्यानं गप्पा मारणे टाळून महाराजांचं नामस्मरण किंवा स्तोत्रपठण हे करणं महाराजांना जास्ती आवडेल. कुरोपूरच्या या दत्त महाराजांच्या मंदिरात सकाळी 6 ते सकाळी 8 वाजेपर्यंत अभिषेक आणि संकल्पविधी पार पडतात. मंदिरातील सगळे नियम आणि वस्त्रसंहिता या ठिकाणी व्हिडिओ पॉज करून तुम्ही नक्की वाचून घ्या आणि याचं पालन करतच दर्शन घ्या. महाराजांचे अखंड निवासस्थान असलेले औदुंबर वृक्ष देखील या ठिकाणी मंदिराच्या प्रांगणात आपल्याला पाहायला मिळते. हे औदुंबर वृक्ष म्हणजेच महाराजांचं अखंड निवासस्थान, ज्या ठिकाणी ब्रह्मा, महेश आणि विष्णू हे तीनही भगवान सूक्ष्म रूपाने वास करतात. मित्रांनो, हा होता आजचा संपूर्ण कुरोपूरच्या मंदिराची सफर घडवणारा व्हिडिओ. पण हा व्हिडिओ इथेच संपत नाही आहे. लवकरच आपल्या चॅनलवर कुरोपूर जवळच असणाऱ्या मंत्रालयम येथील श्री राघवेंद्र स्वामी मठाचा देखील व्हिडिओ संपूर्ण येतोय. त्यामुळे तो पाहण्यासाठी आणि आपल्या चॅनलवरील बाकीचेही व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो, आजचा कुरोपूर दर्शन विशेष व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि असेच नवनवीन दत्तस्थानं तुम्हाला पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.